परंतु महाराजांनी संरक्षण करून अक्कलकोटला नेले असो. अक्कलकोटात पोहोचले त्या दिवशी 5 पैसे जवळ होते. पैकी 1 पैशाचा खारका घेऊन महाराजा खासबेग वाड्याच्या झाडाखाली बसले होते. त्या ठिकाणी जाऊन खारकापुढे नमस्कार घातला आणि ती मनोहर मूर्ती पाहताच त्यांना असे वाटले की भूक, ताण, रोग हे सर्व गेले. खारकापुढे ठेवलेल्या महाराजांनी ते आपल्या खजिन्यात टाकल्या. नंतर भिक्षा मागून निर्वाह करावा आणि त्रिकाळ श्रींचे दर्शन घ्यावे हीच काय ती सेवा होती. त्या ठिकाणी सेवेकरी होते ते बहुतेक गांजा, तंबाखू आणि लौकिक गोष्टी वणहेच होते. तेथे काही कापणास परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून सेवा करणारा थोडेच असतील. असो गोपाळपंत त्या ठिकाणी राहिले असा त्यांच्या मनात संकल्प असा होता की मला काही गुरुपदेश मिळावा. परंतु त्यांच्या रीतीने 2 हात होत्या, दोन होत्या. एक महाराजे पार डोके ठेवता जे शब्द तोंडातून निघतील तोच मंत्र आणि त्याचाच जप करायचा. दुसरा यांनी स्वतः राम, कृष्ण, दत्त वगैरे काहीतरी मंत्र सांगून मार्गास लावाय असा होता. परंतु काय चमत्कार सांगा, 4 महिन्यापूर्वी या दोन्ही गोष्टी प्रतिदिने घडल्या नाहीत. त्यात विशेष हे की ज्या वेळेस ते पार डोकं ठेवी त्यापूर्वी महाराज कितीही बोलत असले किंवा रागवत असले तरी त्यावेळेस ते थोडे बोलणे बंद होत असे. येतो देशमुखांच्या वाड्यात निधीले असा रात्री स्वप्न महाराज म्हणाले, तुझा रोग आम्ही नाहीसा करतो असे म्हणून त्याच्या डोक्यावर पोटावर हात फिरला आणि आपण निघून गेले. इतक्या त्याच्या लघवीस झाली असे वाटून जागे झाले आणि लघवीत गेले. तो सुमारे 2 तांबे लघवी झाली आणि पोट सैल झाले. हा चमत्कारून त्यांना रडे ओळखले की वैद्य जीवाचे आप्त किंवा द्रव्य वगैरेपेक्षा स्त्रींचा अधिकार केवढा मोठा. धन्य आहे सद्गुरूचीच लिलेची. मग दुसऱ्या दिवशी रशात गेले असता गोपाळपंतास पाहून भट्टाची आता पोट पहा असे सांगितले. परंतु तो कोणास समजलं नाही. त्यांनी काय म्हणा एक गोष्ट सांगितली. गोपाळपंतांनी मोठ्या प्रेमाने दर्शन घेऊन विलक्षण सामर्थ्यरूपी श्री ती मूर्ती पाहताच उभे राहिले. असो नंतर 15व्या दिवशी रात्री स्वप्नात गोपाळपोळा काही काय सेवेकरी मंडळी व महाराज एका शेतात बसलेले असता 50 मुसलमान लोक दीन करीत होतात. नागव्या तलवारी घेऊन या मंडळींना मारण्यास आले. तेव्हा ती सर्व मंडळी भयभीत झाली. गोपाळपंत भयाने कापू लागले. इतक्या स्वामी समर्थांना गोपाळपंतास उचलून खांद्यावर ठेवले व ते चालते झाले. ते एका डोंगरात जिथे पुष्कळ झाडी असून एक नदी वाहत होती अशा ठिकाणी नेऊन नदीच्या किनाऱ्यावर ठेवली आणि आपण कटीवर हात ठेवून उभे राहिले. महाराजांच्या विसरल्यापासून तिथपर्यंत आणि तो डोळे मिटलेले होते. ते उघडले वाटले आणि पुढे दिव्य विमूर्ती पाहून स्त्रींच्या पायावर त्याने डोके ठेवले आणि महाराज कृपा करून मला अनुग्रह द्यावा अशी प्रार्थना केली. तो श्रींनी अवकाश आहे असे म्हटले. इतके स्वप्न पडून ते जागे झाले आणि मोठा विस्मय करीत राहिले. पुढे सुमारे 1 महिन्याने एक दिवशी फिरत हचनाळ म्हणून गाव आहे तिथे गेले. 2 दिवस त्या ठिकाणी स्त्रींचा मुक्काम पडला. बरोबर 150 सेवेकर होते. त्या गावाला विहीर एकच असून आत उतरण्याची होती. खरेदा गोपाळाने रात्री असा विचार केला की आपल्याजवळ भांडे नाही आणि आपली येथे ओळखही नाही करता कोणी उठले नाही तोपर्यंत पहाटे उठून स्नान करावे. मग पहाटे सुमारे 6 घटका रात्री उठून तंबाखू ओढण्याची सवय म्हणून चिलीम भरून विस्तव पाहिजे एक करिता 1-2 घरी विस्तवाकडे फिरले पण विस्तव मिळाला नाही. मग ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी फिरबीक गेले. तो त्या दिवशी श्रींची स्वारी कुलकर्णाच्या गुरांच्या वाड्यात होती. जवळ 5-6 सेवेकरी निजले असून मध्ये पलंगावर स्वामी समर्थ झाडजोडी पांघरून निजलेले होते. एक समई तेवत होती. असो गोपाळराव एक सुंभाची गुंडी तयार करून समईवर धरली. अर्धी गुंडी पेटली. इतक्यात गंगावरची शालजोडी पाहून समर्थ उठून बसले. मग काय विचारता त्यांच्या अंगाचे कापरे भरले आणि भयाने हातातली गुंडी पडली. त्याच्याकडे स्त्रीने एकसारखी टक लावली. त्यावेळी धैर्य धरून त्यांनी जाऊन मनाचे पाय धरले आणि हात जोडून कापत उभे राहून मनातली हेतूचा प्रार्थना केली. त्यावेळी स्वामी समर्थांनी त्या दिनावर म्हणजे अधिकार नसता आपल्या कृपाबलाने अनुग्रह केला. इतक्या कृत्यात सुमारे 2 घटका झाल्या असतील. परंतु त्या ठिकाणी जी मंडळी निजली होती त्यातून कोणाची जाग आली नाही. त्यांना वाटले अक्कलकोटला आल्याने किंबहुना जन्मास आल्याचे आज सार्थकले. त्यानंतर पायावर डोके ठेवून हात जोडून समोर उभे आहेत. इतक्यात मनुष्यांनी चळवळ चालली. त्यासाठी सद्गुरू दयागण पुन्हा शालजोडी पांघरून घेऊन बसलेले व पंतही तिथून निघून बाहेर आले. असो अशा महाराज कोणाला कोणत्या वेळेस कशी कृपा करतील याचा काहीच कोणास पत्ता लागत नसे.